पोट्टे हो, आपल्या घरी झाला आज आगमन कोणाचं? गणपती बाप्पाचं. तर पोट्टे हो, सर्वांना जय श्रीराम. सकाळी सकाळी उठलो मस्त पैकी. म्हटलं डेकोरेशन काही ना काही तर करावं लागेल आपल्याला. मग बोलावलं आदेश डॉन लागले. आदेश डॉन पैप कापायले. मग आम्ही इथं टेबल आणला. तेवढ्यातच लागलं जोराचं पाणी तर मरायचं येत जा. पाणी की थांबायचं नाव नाही घेत जा. मग तेवढ्यात मी गणेश डॉनले बोलावलं आणि चेतन डॉनले बोलावलं. मग सगळे पोट्टे आपले विळले डेकोरेशन मध्ये मदत करायला. मग कसं ना कसं सर्वांच्या मदतीनं जुगाड करून आम्ही डेकोरेशन केलं बाय. गरीबी कसं झालं कमेंट मध्ये सांगा. मग चेतन माझ्या बर्थडे उराला फोटो काढायला तू शाळेवर. मग गणेश डॉन आले. मग गेलो शाळेवर, तिथे याचे फोटो वगैरे काढून दिले. त्याच्यानंतर आलो घरी. घरून गेलो स्टँडवर गेल्यानंतर गणपती वगैरे घेतला. मग पेढे घेतले. नंदू म्हणे कलाकंद पाहिजे म्हणे आपल्याला. कलाकंद दिला पाहिजे. आणून मस्त खाल्लं त्यानं आणि गाडीवर बसून गणपती घेऊन गेलो घरी. आणि घरून आलो आपल्या मंडळाच्या मंडपात. सजावट वगैरे चालू होती. कळस वगैरे स्थापन झाला होता. मग गेलो आम्ही गणपती आणायला. ती रामोडान दिसली. रामोडान हातगीत दाखवला आपल्याला आणि तेवढा पोट्टे नेबू गणपती उचलला आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत निघाले आपल्या मंडपाच्या इकडे गणपती घेऊन. पोट्टे माय मागेन मी द्यायच्या पुढे पोहोचलो बा आम्ही आमच्या मंडपाजवळ. इथं पोहोचल्यानंतर पहिले लावला फटाका गिटा फोडला. फटाका नाही फटाके फोडले. हे पा आपल्या गणपतीची मूर्ती एकदम खतरनाक आहे. रामाचं रूप आहे. इथं फटाके गिटाके फोडले. गणपती बसवला आणि तिथून गेलो मी डायरेक्ट घरी. घरून आपल्या गणपतीची तयारी वगैरे केली आणि आपला गणपती आणला मस्तपैकी बसवला. आणि त्यानंतर आरती वगैरे केली. आरती झाल्यानंतर हा गाडी दिसला मला. याच्या थोडंसं खेळलो आणि प्रसाद वगैरे खाऊन काढला आपल्या गणपतीचा व्हिडिओ. कमेंट मध्ये सांगा बरं आपले बाप्पा कसे दिसू राहिले. तर मग आलो मंडपात. इथं याचा हिशोब करणं चालू होता. हे पा आपल्या मंडळाची मूर्ती बसल्यावर कशी दिसते. तर मग थोड्या वेळ इथं बसलो मी. रात्रीचे 1 वाजले. मी घरी जातो आता तुम्ही झोपा. हे मंडपात झोपले मी गेलो घरी आणि घरी जाऊन शांततेत झोपलो. चला बोट्टे ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करजा. जय श्रीराम.